नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या रम्या म्हणते, नंदिनी तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती ग. मला तर वाटतं ना, तुझं आणि दीपकचं अजूनही काहीतरी सुरू आहे. हे ऐकून जीवा आणि काव्या खूपच भडकतात. जीवा म्हणतो, एक शब्द जरी बोललीस ना, तेवढ्यात काव्या म्हणते, मी तुझा जीव घेईन. नंदिनी ताईबद्दल एक शब्द सुद्धा बोलायचा नाही. रम्या म्हणते, का बोलायचं नाहीये मी? तुला जसा तुझ्या बहिणीचा पुळका आहे ना, तशी मला माझ्या आईची काळजी आहे. माझी आई मेंटली स्ट्रॉंग आहे म्हणून. तिच्या जागी दुसरी बाई असली असती ना, तर हे सहन करू शकली नसती. तिला जागीच अटॅक आला असता. मानिनी म्हणते, शब्द जरा जपून वापर. विक्रम, रम्या वसुंधराची बाजू घेतात. विक्रम म्हणतो, बास रम्या आणि वसुंधरावर सगळेजण असे तुटून पडू नका. तुमच्यावर कुणी असे आरोप केले असते आणि ते खोटे ठरले असते, मग तुम्ही सुद्धा असंच केलं असतं. मानिनी म्हणते, रम्या नंदिनीच्या चारित्र्यावरून बोलतीये आणि तुम्ही त्याचं समर्थन करताय. विक्रम म्हणतो, अजिबात नाही. रम्या जे बोलते ते चूकच आहे. पण नंदिनीने जे केले ते बरोबर वाटते का तुम्हाला? जीवा म्हणतो, मला नंदिनीची पूर्ण खात्री आहे. जी मुलगी सगळ्यांची काळजी घेते, सगळ्यांचा आदर करते, मन जपते, ती मुलगी असं कधीच करू शकत नाही. जरा विचार करा तुम्ही. माझं जरा ऐका बाबा. नंदिनीला फसवलं जातंय. हा दीपक इथे येऊन फिरतोय. मला माहिती नाही हा तिथे काही वेगळा बोलला असेल आणि इथे येऊन वेगळाच बोलतोय. जीवाला खूप राग आलेला असतो. जीवा दीपकची कॉलर धरतो आणि म्हणतो, दीपक खरं सांग, तुला हे सगळं कोणी करायला सांगितलंय? पार्थ म्हणतो, जीवा ह्याला असं कळणार नाही. ह्याला फक्त लाता बुक्क्यांचीच भाषा कळते. पार्थ जीवा दीपकला मारणार असतात. नंदिनी म्हणते, थांबा, त्याच्यावर हात उचलू नका. जीवा आवरा स्वतःला. जीवा म्हणतो, नंदिनी त्याला हीच भाषा कळते. मी आहे ना, मी बोलते त्याच्याशी. नंदिनी दीपकच्या जवळ जाते आणि हात जोडून म्हणते, दीपक असं करू नको रे. माझी एवढी मोठी फसवणूक करू नकोस. तू तर मला म्हणाला होता ना, तू हे सगळं वसू आत्याच्या सांगण्यावरून करतोय. तू मला हेही म्हणाला होता की हे सगळं वसू आत्याने करून सवरून सुद्धा ते अशा मोकाट फिरतोय आणि तू शिक्षा भोगतोय. तू हे सगळं बोलला होतास ना, मग असं मागे फिरू नकोस. माझ्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. मी तुला खोटं नाटं सांगून बोलवलं नाहीये, मग तू आता का खोटं बोलतोयस? प्लीज दीपक खोटं बोलू नको, खरं बोल. दीपक नंदिनीला थोडंसं बाजूला घेतो आणि म्हणतो, नंदिनी तू हे काय करतेस? अगं तू जे बोलायला लावलं होतं तेच बोललोय मी. अजून काही वेगळं बोलायचंय का? तसं असेल तर तेही सांग. अगं तूच मला सांगितलं होतं ना, वसुंधरा मॅडमच्या विरोधात खोटी साक्ष द्यायला, आणि माझं तुझ्यावर प्रेम आहे हे सिद्ध करण्यासाठी तुझ्या बाजूने उभा राहिलो मी. जसं मला तुझ्याबद्दल वाटतं तसं तुलाही माझ्याबद्दल वाटत असेल ना. हे ऐकून नंदिनीला खूपच राग येतो. ती दीपकच्या सणसणीत कानाखाली मारते आणि म्हणते, माझं चुकलं. तुझ्यासारख्या मुलावर मी विश्वास ठेवला. चुकलं माझं. नंदिनी सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करत असते की मी खरं बोलतेय आणि दीपक हे सगळं वसू आत्यांच्या सांगण्यावरून करतोय. मी खोटं बोलत नाहीये हे ती सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करते. पण विक्रम तिच्यावर अजिबात विश्वास ठेवत नाही. नंदिनी मानिनी आणि विक्रमला म्हणते, आई बाबा हे सगळं दीपक वसू आत्यांच्या सांगण्यावरून करतोय. मी त्याला भेटायला जायच्या आधी वसू आत्या त्याला भेटून गेल्या होत्या. वसू रडतच म्हणते, नंदिनी तू हे काय बोलतेस? एका मागोमाग किती खोटं बोलणार आहेस? का माझ्या भावा बहिणी समोर मला बदनाम करतेस? नंदिनी का खोटं बोलतेस? मानिनी म्हणते, ठीक आहे नंदिनी खोटं बोलतीये, मग तुम्ही खरं बोला ना. तुम्ही सांगा ना, तुम्ही सकाळपासून कुठे होता? वसुंधरा म्हणते, मानिनी तू आता माझ्यावर संशय घेतीये का? अगं मी सकाळपासून बाहेर होते, पण मी डॉक्टरांकडे गेले होते. अगं माझे गुडघे दुखत आहेत. मला माहितीये तुझा माझ्यावर विश्वास बसणार. नंदिनीला म्हणते की, अगं नंदिनी किती खोटं बोलणार आहेस तू? अजून किती खालच्या थराला जाणार आहेस तू? अजून किती खोटं बोलणार आहेस तू? काव्या म्हणते, नंदिनी ताई खोटं बोलत नाही, तुम्ही खोटं बोलताय. तुमचे खायचे दात वेगळे आहेत आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. बहीण आहे. सुरुवातीला सगळ्यांसोबत चांगलं वागली, चांगली इमेज तयार केली आणि आता आमच्या भावा बहिणींमध्ये भांडणं लावण्यासाठी ती असे तमाशे करतीये. पण ही काल आलेली मुलगी आमच्या भावा बहिणीचं नातं नाही तोडू शकत. तुझ्या बहिणीला सांग गप्प बसायला. काव्या म्हणते, हो मी माझ्या बहिणीला गप्प बसायला सांगणार. आणि बोलणार कोण? तुम्ही? रम्या वरतून फाईल घेऊन येते. वसू ती फाईल घेते आणि म्हणते, बघ मानिनी बघ, आता मीच बोलणार. माझ्याकडे पुरावे आहेत.
मी काल डॉक्टरांकडे गेले होते. हा एवढाच पुरावा आहे आणि हा पुरावा तुम्हाला मान्य नसेल तर तुम्ही या मुलाला विचारा. मी ह्याला भेटायला गेले होते का नाही? काय रे मुला, मी तुला भेटायला आले होते का कधी? दीपक म्हणतो की मी कधी म्हटलो तुम्हाला तुम्ही मला भेटायला आले होते? ही नंदिनी बोलतीये तसं. जीवा खूपच भडकतो. जीवाला खूप राग आलेला असतो. जीवा दीपकला मारणार असतो. तेवढ्यात विक्रम म्हणतो, बाद झालं, खूप वेळचं मी सगळ्यांचं ऐकून घेतोय. मला आता कळून चुकलंय की खरा गुन्हेगार कोण आहे तो. बाद झाला आता. विक्रम नंदिनीला म्हणतो, नंदिनी मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती ग. आणि जीवा, तू जिची बाजू घेतोय ना ती तुझी बायको खोटं बोलतीये. मिथुन विक्रमला म्हणतो की दादा, नंदिनी सुद्धा आपलीच आहे. तिच्यावरती अन्याय का? तुम्ही तिच्यावरती का अविश्वास दाखवताय? मानिनी म्हणते, विक्रम मला हे पटत नाहीये. विक्रम म्हणत असतो की अगं तुला कसं काय पटणार ग हे सगळं? तुला पहिल्यापासूनच रम्या आणि वसू डोळ्यात खटकतात. विक्रम म्हणतो, अगं वसुताई माझी सख्खी बहीण आहे. काल तिच्यावरती आरोप झाले पण मी त्याच्यावर रिॲक्ट नाही झालो. नंदिनी काल म्हणाली की दीपकचा नंबर वसुताईच्या मोबाईलमध्ये सापडला का? आणि पिहूची साक्ष कधी हो किंवा कधी नाही तिच्यावरून काही निष्पन्न झालं का? त्यावरून ती म्हणाली की 24 तासात मी पुरावा घेऊन येते. आणि पुरावा आणते म्हणून आणून काय आणलं? ह्याला आणलं, ह्या दीपकला आणलं. नंदिनी, एखाद्या बाहेरच्या माणसाला हाताशी धरून तू हे सगळं करशील असं वाटलं नव्हतं ग. नंदिनी, हे सगळ्यावरून मला असं वाटतं की माझा तुझ्याबद्दलचा जो समज होता तो गैरसमज होता. तू पुरावा म्हणून कोणाला घेऊन आलीस? या छछोऱ्या माणसाला. मी या माणसाला एक क्षण सुद्धा माझ्या डोळ्यासमोर पाहू शकत नाही. विक्रम दीपकला जायला सांगतो. दीपक वसुंधराकडे पाहतो. वसुंधरा त्याला इशारा करते तेव्हा दीपक तिथून निघून जातो. नंदिनी विक्रमला म्हणते, बाबा मी खरंच सांगतेय, दीपक खोटं बोलतोय. मी असं काहीच केलं नाही. तेव्हा विक्रम म्हणतो, नंदिनी तुलाच कळत नाही तू काय खरं आणि काही खोटं बोलतीयस ते. काय खरं आणि काय खोटं? खरं तर तू खूप खालच्या थराला गेली आहेस. अगं कुठल्या रागमानात ठेवून तू असं वागलीस? नंदिनी हे बरोबर नाहीये. अगं सून म्हणून तुझी एका फटक्यात निवड केली होती आम्ही, पण आज तू दाखवून दिलंस की आमची निवड किती अयोग्य आहे. नंदिनी म्हणते, बाबा प्लीज असं चुकीचं बोलू नका. मी खरं बोलतेय. वसू आत्याने मुद्दामच असं काहीतरी चुकीचं करून ठेवलंय. नंदिनी खूप रडत असते. मानिनी म्हणते, नंदिनी पुरे आता. तू ह्यांच्यासमोर डोकं जरी आपटून घेतलं तरी ह्यांना कळणार नाही. पण तू काळजी करू नकोस, मी तुझ्या बाजूने आहे. विक्रम म्हणतो, मानिनी आता तू चुकीच्या व्यक्तीची साथ देणार आहेस का? मानिनी म्हणते, विक्रम तुम्ही बहिणीच्या प्रेमात आंधळे झाला आहात. सुरुवातीच्या काळात पार्थ आणि नंदिनीचं लग्न ठरलं होतं तेव्हा वसुताईने लग्न मोडण्यासाठी काय प्रयत्न केले ते विसरलात का? विक्रम म्हणतो, हो पण ती लग्नाला आली ना. मानिनी म्हणते, तो सगळा दिखावा होता. विक्रम म्हणतो, अगं मानिनी तू कधीपासून असा तिरकस विचार करायला लागली? जेव्हापासून तुम्ही तिरकस विचार करायला लागलात. तुम्ही एका बाजूने विचार करायला लागलात. अहो काल तुम्ही म्हणालात ना वसुताईने नंदिनीला लग्नातून का किडनॅप केलं असेल, का गायब केलं असेल? आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. नंदिनीने कधीच वसुताईचा अपमान केला नाही, कधी तिरस्कार केला नाही, कधी वसुताईला टोमणे मारले नाही. ती नंदिनी आज वसुताईंवर आरोप करते. ह्यात काहीतरी तथ्य असेल. ह्याचा विचार तुम्ही का करत नाहीये? विक्रम म्हणतो, अगं तिच्याकडे पुरावे नाहीत, ती बिनबुडाचे आरोप करते. मानिनी म्हणते, नात्याला पुरावा लागत नाही, नात्यामध्ये विश्वास असावा लागतो. नात्याला विश्वासाची गरज असते. मग तुमचा विश्वास कुठे गेला? नंदिनीवरचा. विक्रम म्हणतो, मग तुझा विश्वास कुठे गेला? वसुताईंवरचा. विक्रम आणि मानिनी नंदिनी आणि वसुताईंवर भांडत असतात. वसुंधरा म्हणते, बास करा. या घराने आजवर सगळं बघितलं पण मानिनी आणि विक्रमचं भांडण बघितलं नाही. आज ते पण दिसलं. नंदिनी तुला वाटतं ना मी चुकीची आहे? बरं ठीक आहे, मग मी त्यासाठी काय करू? तुझी काय इच्छा आहे? काव्य म्हणते, बास करा आता. सगळ्यांचे आयुष्य नासवली आणि आता तुम्हीच कांगावा करताय. बास करा ही सगळी नाटकं, बंद करा हे सगळं. काव्या वसूच्या अंगावर धावून जात असते. रम्या म्हणते, काव्या तुझी हिंमत कशी झाली माझ्या आईच्या अंगावर धावून जायची? तू स्वतःला कोण समजतेस?
तू कोण आहेस? माझ्या आईपासून लांब राहायचं, कळलं? तू असं नको समजूस की आम्ही तुला घाबरतोय. हे सगळं जे काही होतंय ना ते तुझ्या बहिणीमुळं होतंय आणि तू आमच्यावर राग काढतेस. आता तू बघच मी काय करते. तुझ्या बहिणीला तुझ्या डोळ्यांसमोर घराबाहेर काढते. दिलेले 24 तास संपले आहेत आणि तुझी बहीण खोटी ठरली आहे. आता तुझ्या बहिणीने घर सोडायचंय लगेचच. आपला आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की विक्रम म्हणतो, नंदिनी, माझ्या ताईची चूक नसतानाही ती तुझ्या पायाशी आली आहे. नंदिनी म्हणते, नाही बाबा. विक्रम म्हणतो, नंदिनी, मला आजपासून अजिबात बाबा म्हणायचं नाही. आजपासून तू माझी मुलगी नाहीयेस आणि मी तुझा बाबा नाहीये. हे ऐकून नंदिनी खूप रडत असते. सगळेजण थोड्या वेळाने आपापल्या रूममध्ये जातात. काव्या पार्थ आपल्या रूममध्ये आलेली असतात. काव्या पार्थला म्हणते, माझी नंदिनी ताई आजपर्यंत सगळ्यांना न्याय मिळवून द्यायची, आज तिच्यावरच खूप मोठा अन्याय होतोय. तर इकडे नंदिनी विचार करत म्हणत असते की वसू आत्याने माझ्या विरोधातले हे सगळे पुरावे कधी आणले, कसे आणि कुठून आणले. तेवढ्यात वसुंधरा आणि रम्या नंदिनीकडे येतात आणि म्हणतात की मी सांगते ते कुठून आणले. असेच मालिकेचे पुढील एपिसोड पाहण्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.